ख्रिस्त येशूमध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, प्रत्येक वर्षी दिनांक 27 ऑगस्ट ह्या दिवशी अखिल ख्रिस्त सभा संत मोनिका ह्यांचा सण साजरा करते. संत मोनिका एक प्रारंभिक आफ्रिकन ख्रिश्चन संत आणि हिप्पोच्या संत अगस्टिनची आई होती. कॅथोलिक आणि ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये त्यांचा विशेष असा सन्मान केला जातो. संत मोनिका यांचा जन्म इसवी सन 331 मध्ये आफ्रिकेतील टागास्ते येथे झाला, जो सध्याचा अल्जेरियाचा भाग म्हणून ओळखला जातो. मोनिका ह्यांचं लग्न वयाच्या 20व्या वर्षी उत्तर आफ्रिकेतील टागास्टे शहरातील पेट्रिसियस नावाच्या श्रीमंत परंतु मूर्तिपूजक अधिकाऱ्याशी झाले. पेट्रिसियस समाजामधील प्रतिष्ठित व्यक्ती असून तो रोमन साम्राज्याचा अधिकारी होता आणि जरी तो अन्य धर्मीय होता तरी त्याने मोनिका नावाच्या कॅथोलिक तरुणीशी विवाह केला. मोनिकाचे पती परधर्मीय असल्यामुळे आणि अत्यंत तापट स्वभावाचे असल्यामुळे मोनिकाला अनेक वेळेला खूप मनस्ताप सहन करावा लागला. त्यांच्या सासूचा स्वभाव देखील काहीसा हिंसक होता. मोनिकाचे कौटुंबिक जीवन हे पुढील प्रमाणे होते. मोनिकाला 3 मुले होती. 2 मुलगे ऑगस्टिन आणि नाविगियस आणि 1 मुलगी परपेतुआ अशी त्यांची नावे होती. वडील स्वतः ख्रिस्ती नसल्यामुळे त्यांनी अगस्तिनवर व इतर मुलांवर कुठल्याही प्रकारची धार्मिक शिस्त लावली नाही. त्यांची इच्छा अशी होती की त्यांच्या मुलांनी त्यांच्या निवडीप्रमाणे मार्ग निवडावा आणि त्यांच्या ह्या स्वभावामुळे व नास्तिकपणामुळे मोनिकाला प्रार्थनेमध्ये अनेक अडथळे येत होते. अगस्तिनवर आपल्या वडिलांच्या जीवनशैलीचा प्रभाव पडला व तो त्या दिशेने आकर्षित देखील झाला आणि त्याची आई जी एक चांगले जीवन जगत होती व आदर्शवत होती, तिच्या वागणुकीचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. पेट्रिसियस यांच्या ह्या स्वभावामुळे त्यांच्या मुलांना ख्रिस्ती शिक्षण व बाप्तिस्मा देणे जिकरीचं झालं आणि म्हणून मोनिका आपल्या मुलांना बाप्तिस्मा देऊ शकली नाही. परंतु पुढे एका प्रसंगामध्ये जेव्हा अगस्तिन आजारी पडतो तेव्हा मोनिका पेट्रिसियसकडे विनंती करून म्हणते की आपल्या मुलाला आपण बाप्तिस्मा द्यावा का, आणि ह्या प्रसंगामध्ये पेट्रिसियस त्यांना परवानगी देतो. परंतु जेव्हा अगस्टिन पुन्हा बरा होतो त्यानंतर त्यांनी ही संमती मागे घेतली आणि हा प्रवास सुरू होत असताना जसजसा वेळ गेला तसतसे परपेतुआ आणि नेविगियस यांनी धार्मिक जीवनात प्रवेश केला. परंतु दुर्दैवाने अगस्तिन आळशी व वाईट मार्गाला लागला. त्याने आपले नूतनीकरण आयुष्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे मोनिकाला खूप काळजी वाटली. परंतु ह्या सर्व प्रवासामध्ये मोनिकाची देवावरील अढळ श्रद्धा, तिची दयाकृत्ये आणि प्रार्थना करण्याच्या सवयीमुळे पेट्रिसियस तिच्यावर रागावायचा. तिच्या ह्या धार्मिकतेमुळे अनेक वेळेला त्याने तिच्यावर टीका देखील केली. परंतु मोनिकाच्या प्रार्थनेचे सामर्थ्य इतके विलक्षण होते की तब्बल 18 वर्षाच्या वैवाहिक जीवनातील
कसोटीच्या काळानंतर अखेर पेट्रिशियस व त्याची आई यांनी विश्वाचा सम्राट प्रभू येशू ख्रिस्त ह्याला शरण आले ते व त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. पेट्रिशियस ह्यांचा बाप्तिस्मा झाल्यानंतर केवळ एका वर्षानंतर इसवी सन 371 मध्ये ते मरण पावले. मृत्यूने त्यांना मोनिकाच्या जीवनातून हिरावून नेले. एकाच वेळेला तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि दुःखाश्रू दाटले. एका डोळ्यात पती निधनाचं दुःख तर दुसऱ्या डोळ्यात त्यांनी ख्रिस्ती श्रद्धा स्वीकारलं याचं समाधान. अशा मिश्र भावनांनी मोनिकाचं जीवन हे व्यापून गेलं. आता मोनिकाने आपले सर्व लक्ष आपल्या मुलावर केंद्रित करण्यास सुरुवात केली. त्यांचा हा मोठा मुलगा अगस्तीन हा कत्रेज येथे अभ्यास करीत असताना माणिके इझम नावाच्या पाखंडी विचारसरणीला बळी पडलेला होता आणि अगस्टीनने ह्या विचारसरणीनुसार जीवन जगायला सुरुवात केली. तब्बल 15 वर्षे तो एका स्त्रीच्या मोहपाशात अडकून पडलेला होता. आपला मुलगा अनैतिक जीवन जगत आहे हे ऐकून मोनिका अधिक दुःखी झाली. आपल्या ह्या मुलाचं मन परिवर्तन व्हावं म्हणून मोनिका अश्रू ढाळून प्रार्थना व उपवास करत असे. तिचे अंतःकरण आपल्या व्यक्तीच्या परिवर्तनाची वाट पाहत सातत्याने विचारमग्न असायचे. संत मोनिकाच्या जीवनातील ह्या कठीण परिस्थितीमुळे तिची एक निराश पत्नी आणि हताश आई ती होऊ शकली असती. तरी सुद्धा तिने ह्या मोहांना, ह्या नकारात्मक गोष्टींना तिने पाठ फिरवली. ती नेहमी प्रभू परमेश्वराकडे, माता मरियेकडे प्रार्थना करत राहिली. जेव्हा अगस्तीन 29 वर्षाचा होतो तेव्हा अगस्तीनने भाषा शिकवण्यासाठी रोममध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि मोनिका ऑगस्टीन बरोबर जाण्याचा विचार करते आणि निर्धार करते. प्रवास करणे कठीण असले तरी मोनिकाने त्याचा पाठलाग सोडला नाही. नीतिसूत्रे अध्याय 1 आणि ओवी 7 ह्या बायबलमधील वचनामध्ये आपण ऐकतो की परमेश्वराचे भय हा ज्ञानाचा प्रारंभ आहे. जीवनात माणसाला कोणाचंच भय न राहिल्यामुळे तो मनुष्य मनसोक्त जीवन जगू लागतो आणि ह्या मनसोक्त जगण्यामध्ये माणसाच्या हातून अनेक वेळेला कळत नकळत चुका घडत जातात आणि दुर्दैव म्हणजे या चुकांचं त्याला भान राहत नाही. याचाच परिणाम म्हणून अगस्तीनला वाईट संगतीचा नाद लागतो. अनेक वाईट कृत्यांमध्ये तो त्याच्या मित्रांच्या सोबत गुरफटला जातो. जगाशी केलेली मैत्री ही क्षणिक असते, परंतु देवाबरोबर केलेली मैत्री ही चिरकाळ टिकणारी असते हे तो विसरतो. आपल्या आईने लहानपणापासून दिलेले सर्व धर्मशिक्षण तो पायदळीत उडवतो आणि त्याने प्रार्थनेपासून पूर्णपणे फारकत घेतली. त्याच्या स्वतःच्या मर्जीप्रमाणे तो जीवन जगू लागतो आणि अनेक वाईट गोष्टींचा तो गुलाम होतो. परमेश्वराकडून मिळालेली प्रार्थनेतील प्रेरणा आणि विश्वास घेऊन मोनिका ऑगस्टीनच्या मागे रोमला गेली. तिथे तिला समजले की तो मिलानला गेलेला आहे. मोनिकाने जिद्द सोडली नाही. तिने त्याचा पाठलाग सुरू ठेवला. मिलानमध्ये असताना मोनिका बिशप अम्ब्रोज यांच्या संपर्कामध्ये येतात आणि ह्या बिशप महोदयांना मोनिका विनंती करून म्हणते, बिशप महोदय, तुम्ही तरी अगस्टीनला समजावून सांगा.
मोनिकाचे सांत्वन करीत बिशप महोदय म्हणतात, ज्या तुझ्या मुलासाठी तू अश्रू ढाळीत आहेस, तो तुझा मुलगा कधीच वाया जाणार नाही. हेच बिशप पुढे मोनिकाचे आध्यात्मिक दिग्दर्शकही बनतात आणि दिशादर्शक बनतात. तिने प्रत्येक गोष्टीत त्यांचा सल्ला स्वीकारला. 30 वर्षाने परमेश्वराने संत मोनिका यांची प्रार्थना ऐकली. अगस्तीन पुढे बिशप अम्ब्रोसच्या प्रभावाखाली येतात. त्यांच्या वक्तृत्वाने, पावित्र्यमय जगण्याने अगस्टीन इतका भारावून जातो की त्याने तत्काळ ख्रिस्ताला आपले जीवन समर्पित केले व इसवी सन 387 सालच्या ईस्टरच्या दिवशी त्यांनी बाप्तिस्मा घेतला. त्यानंतर त्यांनी आपले जीवन सामान्यरित्या व्यतीत करण्याचा निर्णय घेतला व त्याप्रमाणे ते जगले देखील. एक धर्मप्रसारक आई म्हणून संत मोनिका व अगस्टीन यांनी आफ्रिकेमध्ये प्रभूच्या वचनाचा व प्रेमाचा त्यांनी प्रसार केला. मोनिका टागास्टेमध्ये राहिल्यामुळे मिलानमधील धर्मभगिनी महिला त्या बनल्या आणि कात्रज येथे परतण्याच्या हेतूने मायलेक दोघे रोमहून निघाले. मोनिकाच्या आयुष्याची आशा आता सफळ झालेली होती आणि ह्या अशा कठीण परिस्थितीतून जात असताना आता आपण फार काळ जगू शकणार नाही याची जाणीव झाल्यावर मोनिकाने अगस्टीनला सांगितले, मुला, या जगातील माझ्या सर्व आशा आता पूर्ण झाल्या आहेत. माझ्या मुला, माझ्या जीवनात तुला ख्रिस्ताला स्वीकारलेलं पाहणे हे एकच माझं ध्येय होतं. देवाने मला माझ्या अपेक्षेपेक्षा अधिकच दिले आहे. येशूचे अनुकरण अधिक जवळून करता यावे म्हणून या जगातील सर्व ऐहिक सुखांचा त्याग करण्याचे दान देवाने तुला बहाल केलेले आहे. इतके मला पुरे आहे. आणि ह्या काही काळानंतर मोनिका ह्या आजारी पडतात. मोनिकाची आयुष्यभराची आशा आता सफळ झालेली होती. त्या म्हणतात, माझं शरीर कुठेही पुरलं तरी चालेल, मात्र देवाच्या वेदीपाशी अगस्टीन जेव्हा तू जाशील तेव्हा माझी आठवण ठेव. आणि ह्या प्रवासात वाटेत ऑस्ट्रिया बंदरावर ते थांबलेले असताना मोनिकाने आपल्या मुलाच्या बाहुपाशात सुखाने प्राण सोडला. त्यांचा मृत्यू 387 मध्ये इटलीमध्ये झाला. त्यावेळी त्यांचे वय 56 वर्ष इतके होते. संत मोनिका यांचा मृतदेह ऑस्ट्रियाच्या सेंट ऑरियाच्या चर्चमध्ये पुरण्यात येतं. आपल्या आईच्या मृत्यूनंतर संत अगस्टीनने आपल्या आईविषयी काढलेले उद्गार, तिचे माझ्यावर किती प्रेम होते ते शब्दबद्ध करणे कठीण आहे. तिच्या केवळ शब्दांनीच नव्हे तर करुणायुक्त नजरेने ती आमची हृदये प्रभूकडे लावण्यास आम्हाला प्रेरणा देई. हे माझ्या देवा, मी जर तुझे बाळ असेल तर ते केवळ तू मला दिलेल्या प्रेमळ आईमुळेच होय. पुढे इसवी सन 1430 मध्ये पोप मार्टिन यांनी तिचे अवशेष रोम येथे आणण्याचे आदेश दिले. ज्या दिवशी त्यांचे अवशेष रोम ह्या ठिकाणी आणण्यात येतात त्या दिवसानंतर त्या ठिकाणी अनेक अगणित चमत्कार घडू लागतात. त्यानंतर संत अगस्टीनच्या स्मरणार्थ बांधलेलं बॅसिलिका डी सेंट ऑगस्टिनो चर्चमध्ये संत मोनिका यांचे अवशेष उंच वेदीच्या डाव्या भागावर एका चॅपलमध्ये ठेवण्यात येतात.
पुढे मोनिका ह्यांना धन्यवादित आणि संत पदाचा बहुमान अर्पण करण्यात येतो. संत मोनिकाच्या जीवनावरून आपणास हे शिकायला मिळते की माणूस, मग तो पती असो, पत्नी असो, मुलगा मुलगी असो, नातेवाईक असो की समाजातील कोणीही व्यक्ती असो, तो माणूस कितीही मोठा पापी असला तरी त्याने जर प्रभूमध्ये आश्रय घेतला, आसरा घेतला, तर तो माणूस संत बनू शकतो. आजच्या ह्या इंटरनेटच्या विश्वामध्ये इन्स्टंट मिळणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला वेळ लागणाऱ्या गोष्टीबद्दल आपल्याकडे धैर्य नाही, सहनशीलता नाही. आपल्याला आपल्या प्रार्थनेची उत्तरं त्वरित हवी आहेत. ह्या सर्व परिस्थितीमध्ये एक सहनशीलतेचा आदर्श संत मोनिका आज आपल्या पुढे आहेत. आपल्या पतीचा असलेला तापट आणि गरम स्वभाव, छळ करणारी सासू आणि तिचा हुशार पण लहरी मुलगा अगस्टिन यांचं प्रार्थनेमुळे परिवर्तन होतं. संत मोनिकाचे अश्रू आणि संत आंब्रोसच्या सुवर्ण शब्दांमुळे तिचा मुलगा संत अगस्टिन हिप्पोचं परिवर्तन झालं. प्रार्थनेत व्यक्त केलेले दुःख अत्यंत मूल्यवान आहे. भावनिक होण्यात आणि आपले दुःख देवावर समर्पित करण्यात काहीच चूक नाही. आपले अश्रू येशूसाठी मौल्यवान हिऱ्यासारखे आहेत आणि आपला गाळलेला प्रत्येक अश्रूचा थेंब ही एक प्रार्थना आहे. आपले अश्रू आत्मसमर्पणाच्या वेळी देवाला दिले गेलेले प्रार्थनामय हिरे आहेत. त्या परमेश्वराकडे आपण प्रार्थना करताना म्हणूया, हे देवा, ज्या परिस्थितीला आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. आमीन. प्रिय संत मोनिका, एक त्रस्त पत्नी आणि आई, तुमच्या आयुष्यात बऱ्याच दुःखांनी तुमचं हृदय भोसकले, तरीही आपण कधीही निराश झाले नाही किंवा आपला विश्वास गमावला नाही. आत्मविश्वासाने, चिकाटीने आपण आपला प्रिय पती पॅट्रिसियस आणि प्रिय मुलगा अगस्टिन ह्यांच्या परिवर्तनासाठी दररोज प्रार्थना, उपवास व दयाकृत्य केली. मला देखील तेच धैर्य, संयम आणि परमेश्वरावर विश्वास ठेवण्यास मदत कर. क्षणभर आपण डोळे बंद करूया. आज आपण जीवनाचा मार्ग भरकटलेल्या व जागतिक मोहजाळ्यात, व्यसनात आणि वासनात अडकलेल्या, निराश झालेल्या, हताश झालेल्या आपल्या सर्व तरुण तरुणींसाठी प्रार्थना करूया. ज्याप्रमाणे संत अगस्टिन यांचं परिवर्तन झालं व त्यांना जीवनाचा मार्ग सापडला, त्याचप्रमाणे आमच्या तरुण तरुणींना देखील प्रभू तुझ्यामध्ये जीवनाचा मार्ग सापडावा आणि त्यांची जीवने तुझ्यामध्ये उजळून निघावीत म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. आमीन. संत पोप जॉन 23 म्हणतात, देवाने तुम्हाला उचलून घ्यावे व तुम्ही देवाला दुसऱ्याकडे न्यावे, यासारखे जीवनाचे दुसरे रहस्य नाही. चला तर मित्रांनो, दुसऱ्यांच्या जीवनात दीपस्तंभ होण्यासाठी आपण सज्ज होऊया. संत मोनिका,
आम्हासाठी मध्यस्थी करा. आमीन.